हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट सवय या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच गॅपनंतर आज आपण परत भेटतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. आज मी MDF बोर्डवरती एक सुंदर बॉर्डर रांगोळी किंवा आपण याला रांगोळी म्हणून सुद्धा यूज करू शकतो अशी ही रांगोळी तयार केलेली आहे. यूट्यूबवर MDF बोर्डवर अनेक प्रकारचे आर्ट्स पाहायला मिळतात, जसं की मोझाईक आर्ट, लिप्पन आर्ट आणि इतर क्राफ्ट्ससुद्धा. पण माझ्या चॅनलवर मी खास MDF बोर्डचा वापर करून रेडी रांगोळी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याआधीसुद्धा मी असे MDF बोर्डचे कटआउट्स वापरून रेडी रांगोळी तयार केलेली आहे आणि या वेळेला परत हे सुंदर कटआउट्स घेऊन मी ही रांगोळी तयार केलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण आपलं हे MDF बोर्डचं छोटं कटआउट घेतलेलं आहे आणि त्याला छान स्वच्छ कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती काम करायचं आहे. तर इथे नेहमीप्रमाणे आपण ग्लूचा वापर करतो आहे. हे फेविक्रिलचं ग्लू वापरती आहे मी इथे आणि यामध्ये 60% ग्लू आहे आणि 40% पाणी आहे. या प्रकारे आपल्याला ग्लू छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण OHP शीटवरती आपली रेडी रांगोळी तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला MDF बोर्डवरती सुद्धा करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण आपल्या कटआउटला छान कवर करून घेतलेलं आहे, पूर्ण ग्लू लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे वापरू शकता आणि या पद्धतीने आपली रांगोळी घालायची आहे आपल्याला ग्लू लावलेल्या साईडला. आणि त्यानंतर आपल्याला छान रांगोळी घालून घेतल्यावर आपल्याला वरून एखादा पेपर किंवा कुठली गोष्ट घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी तुम्ही बोटाने सुद्धा त्याला छान प्रेस केलं तरीसुद्धा आपली रांगोळी छान चिपकून जाईल ग्लूला आणि या पद्धतीने आपल्याला नंतर त्याला झटकून काढून घ्यायचं आहे एक्स्ट्रा रांगोळीला. आणि जर तुम्हाला नुसती रांगोळी काढायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता मी हे कटआउट ठेवलं आणि वरून आपण रांगोळी घातली आणि नंतर त्या कटआउटला आपण उचललं तर खालीसुद्धा खूप सुंदर आपली रांगोळीचा असा बेस तयार झाला. तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा याचा वापर करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता आपण एका बाजूलाच MDF बोर्डचा वापर केलेला नाही आहे, आपण दोन्ही बाजूला छान वेगवेगळ्या कलर्सने कलर करून म्हणजे रांगोळी घालून छान कलर केलेला आहे. कारण आपली एकच बाजू आपल्याला वापरायची नाही आहे, आपण दोन बाजूला वेगवेगळे कलर केले तर आपल्याला असंख्य प्रकारे या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी छान डेकोरेट करता येईल. तुम्ही इथे बघू शकता आपण आपलं कटआउट उचललं की तिथेसुद्धा डिझाईन छान तयार होते. तर जर तुम्ही रांगोळी तयार करत आहे आपली साधी तर या पद्धतीने आपण हे कटआउट्स ठेवले आणि रांगोळी घातली आणि ते उचलले तर छान प्रिंट येईल तुम्हाला तुमच्या रांगोळीवरती. तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा या रांगोळीला वापरू शकता. तर आता आपल्याला याला छान 1-1.5 तास छान वाळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती सेकंड कोट करायचं. सेकंड कोट केल्यावरती आपली रांगोळी तयार होते. तर सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूला या पद्धतीने सेकंड कोट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपली MDF बोर्डची 5 मिनटात झटपट अशी ही रेडी रांगोळी तयार झालेली आहे आणि हिला बनवायला आपल्याला 2 मिनटंसुद्धा लागणार नाही. या रांगोळीची खास गोष्ट म्हणजे ती पुन्हा पुन्हा वापरता येते. सण, पूजा किंवा खास प्रसंगांसाठी ही खूप उपयुक्त अशी आपली ही रांगोळी आहे. मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही घरी सहज बनवू शकता. आणि या प्रकारचे MDF बोर्ड जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही Amazonवरनं तुम्ही हे बोर्ड्स असे घेऊ शकता. जर मला लिंक मिळाली तर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या MDF बोर्डच्या वेगवेगळ्या डिझाईनची लिंक टाकणारच आहे. तुम्ही तिथनंसुद्धा चेकआउट करू शकता आणि ही अशा पद्धतीचे MDF बोर्ड्स घेऊ शकता. आणि MDF बोर्डवरती आपण ही जी रांगोळी केलेली आहे ही तुटण्याची सुद्धा भीती नाही आहे आपल्याला. जसं OHP शीटला आपल्याला
बऱ्यापैकी सांभाळून ठेवावं लागतं, पण आपले हे MDF बोर्ड तुटण्यासारखे नसतात, त्यामुळे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही एकावरती एक हे पॅचेस आपले ठेवू शकते. तर या पद्धतीने हे आपले छोटे छोटे कटआउट्स आपण उंबरठ्यापुढे, देवघरापुढे, ताटापुढे, चौरंगापुढे अशा वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो. तर माझी ही MDF बोर्डवरची रेडी रांगोळी तुम्हाला कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि हटके रांगोळीच्या कल्पनांसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि फॅमिली मेंबर्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि ही रांगोळी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघा, तुम्हाला या रांगोळीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. आपली रांगोळी निघती आहे किंवा तुटून जाते आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर तुम्ही नक्की एकदा तरी MDF बोर्डवरती रेडी रांगोळी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि अशाच वेगवेगळ्या भन्नाट आयडियांसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही इथे बघितलं असेल की मी इथे ह्या पॅचेसचा वापर केलेला आहे बॉर्डर रांगोळी म्हणून, आणि याच पद्धतीने आपल्याला हे रांगोळी म्हणून सुद्धा वापरता येईल. मध्ये OHP शीटचं एक पॅच ठेवून मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे, तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. याला आपण गोल ठेवून सुद्धा छान आपलं एक रांगोळी तयार करू शकतो, किंवा आपले संस्कार भारतीचे पॅचेस आहेत त्याच्याभोवतीसुद्धा आपण याला ठेवून आपली रांगोळी मोठी करू शकतो. तर अशाच नवनवीन आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, येणाऱ्या सणांसाठी खूप वेगवेगळ्या आणि नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स आणि रांगोळ्या येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.